कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून समोर आलेली असली तरी त्यांना सत्ता स्थापनेपर्यंत पोहोचता आलेलं नाही। तर दुसरीकडे महायुतीनं एकत्रित मिळून सत्ता स्थापनेचा किंवा बहुमताचा आकडा आहे तो पार केलेला आहे आणि यानंतर आता कोल्हापूर शहरात महायुतीकडून काँग्रेसला डिवचणारे फलक लावल्याचं बघायला मिळते। आपण जर बघितलं तर शहराच्या मुख्य चौकांमध्ये धन्यवाद कोल्हापूरकर काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केलात अशा पद्धतीचा एक बॅनर आहे तो लावल्याचा आपल्याला बघायला मिळतंय, ज्यामध्ये महायुतीच्या सगळ्या नेत्यांचे फोटो देखील आपल्याला बघायला मिळत आहेत। खरं तर आपण बघितलं तर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती विरोधात सतेज पाटील असं एक वातावरण तयार झालेलं होतं। 10 ते 15 दिवस राजकीय वातावरण यामुळे तापलेलं होतं। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडल्याचं बघायला मिळालं। या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देखील कोल्हापूरमध्ये आलेले होते आणि या विरोधात सतेज पाटील यांनी एकट्याने हा सगळा लढा दिल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं। आणि त्यानंतर काँग्रेसला 34 जागा मिळालेल्या आहेत आणि ठाकरे गटाला एक अशा पद्धतीनं महाविकास आघाडीला 35 जागांवर समाधान मानावं लागलं। तर दुसऱ्याकडे बाजूला महायुती म्हणून 45 जागा ज्या आहेत त्या निवडून आल्या आहेत। त्यामुळं महापौर हा महायुतीचा होणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं काँग्रेसला डिवचणारे पोस्टर जे आहेत ते कोल्हापूर शहरामध्ये झळकल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा या बॅनरच्या माध्यमातून कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले आणि या बॅनरची एक वेगळी चर्चा कोल्हापूरमध्ये सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।